आम्ही सनसनगर नांदोशी गावचे रहिवासी आहे. मूळ त्या ठिकाणी आमचा जवळजवळ 4 पिढ्यांपासूनचा आदिवासी आहे. आजोबा पंजोबांपासूनचा. परंतु वन खात्याने कसली पूर्वकल्पना न देता, नोटीस न देता किंवा कसल्याही प्रकारचा मोबदला न देता आमच्या वडिलोपार्जित खरेदी जमिनींवरती वेगवेगळे शिक्के मारून ठेवलेले आहेत. आणि जे काही बिल्डर लोक आहेत त्यांच्या जमिनी त्यामधून वगळले गेलेले आहेत. आणि आम्ही तिथं साधी आमच्यातली वाटपपत्र करायला जरी गेलो तरी आमच्याकडे वन खात्याचे एनओसी मागितल्या जातात आणि सगळी अडवणूक केली जाते आमची. आता आमचा वंशवृक्ष वाढलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आमच्या पिढ्यांनी जगायचं कसं? आम्ही जर मूळ रहिवाशी त्या गावचे तर आमच्या मूळ रहिवाशांचं अस्तित्व टिकणार आहे का? शेतकऱ्याला कसली नोटीस नाही, शेतकऱ्याला कसला मोबदला नाही आणि खरेदी शेत जमिनी डायरेक्ट शिक्के मारून ऍक्वायर करण्याचं काढ घातलेलं आहे. तर त्याबद्दल फेर सर्वे करून दादांना हेच म्हणणं आहे आमचं की आम्ही पहिल्यापासून एकनिष्ठपणे काम केलेले दादांचं. आमच्यावर जर अन्याय होत असेल हो तर त्या ठिकाणी दादांनी एकच फेर सर्वे करण्याचा आदेश द्यावा आणि ज्या जागेवरती तुम्हाला झाडं दिसतात वगैरे तेवढे क्षेत्र तुम्ही वन खात्याला दिलं तर काय हरकत नाही. पण आणि आमचं जे शेतीचं जे आहे आम्ही तिथे परंपरागत शेती करतोय. आमची पीक पाणी बघावी, ज्वारी बाजरी घेवडा हे आमचं 100 वर्षापासूनची पिकं आहेत. त्या ठिकाणी जर तुम्ही डायरेक्टच काही मोबदला न देता आमच्या जमिनीवर शिक्के मारायचे, लोक घाबरून टाकतात. एजंट लोक त्यांच्या जमिनी जाणार आहेत विकून टाका. आता मूळ शेतकरीच जर तिथून संपला, मतदान करायला आम्ही असतो, प्रचार करायला आम्ही असतो, सगळ्या यंत्रणेचा भाग आम्ही, ही बाकीची लोक कोण येत नाही त्या ठिकाणी आणि आम्ही एकनिष्ठपणे दादांबरोबर आहे. आमच्या या शेतकऱ्यांची जी मूळ व्यथा आहे जवळजवळ 70% गावावरती वनीकरणाचे शिक्के मारलेले सर. त्याबद्दल दादांनी निश्चितपणे त्याच्यात लक्ष घालावं आणि जे सत्य आहे तीच परिस्थिती समोर यावी, फेर सर्वे व्हावा. 100% लागू शकतो. हायकोर्टामध्ये सायटेशन आलेली आहे, सुप्रीम कोर्टाने पण त्याच्यावरती काही निरीक्षण नोंदवलेली आहेत की एखाद्या शेतकऱ्याची जर मूळ जमीन असेल आणि त्याला नोटीस दिलेली नसेल, ताबा पावत्या झालेल्या नसतील तर 2013च्या रूल नुसार विदाऊट कम्पेन्सेशन तुम्ही कोणत्याच शेतकऱ्याची प्रॉपर्टी घेऊ शकत नाही.